दादा नमस्कार. नमस्कार दादा, बोला. पहिले तुमची ओळख द्या ना. माझं नाव राज बोराडे. हे आमचा नंदी आहे नखऱ्या. तर पहिल्यांदा तुमचं मी आभार मानतो की तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मुलाखत घेण्यासाठी. कारण आज बघायला गेलं तर मुंबई बिंजोड क्षेत्रामध्ये जर कोण यूट्यूबर असेल मोठा, माझ्या मते त्याचे 2,52,000 सबस्क्रायबर आहेत, ते तुमचे आहेत. तर तुम्ही ते आमच्या इथे आलात मुलाखत घेण्यासाठी, त्याबद्दल प्रथमतः तुमचा मी आभार मानतो. दादा नमस्कार. नमस्कार. आणि मी काय म्हणतो, उद्या एक जो मैदान ठेवलं आहे त्याची रूपरेषा आणि कशामुळे मैदान ठेवलं तुम्ही? दादा मैदानाचं म्हटलं तर एकदम घाईघाईतच झालं ते. तर 2 दिवसाचा फक्त अवधी होता. कारण आधी मैदान होता बोरीचीवाडी, परंतु काही कारणास्तव त्यांचं काहीतरी विषय झाल्यामुळे ते मैदान पडलं पादिरवाडी. तर त्याच्यामुळे जरा आमची घाईच झाली. आणि आमच्या शेठचं असं म्हणणं होतं का त्यांच्या मुलाचा बड्डे दुसरा, तर त्यांचं ते मला बोलले की बाबा आपल्या बड्डे निमित्त आपल्याला ठेवता येईल का. तर मी बोललो थांबा मी विचारतो. तर प्रथमतः मी पादिरवाडीचे जे मुख्य आयोजक आहेत पादीर साहेब आणि प्रफुल्ल ठाणगे असतील आणि अजून आपले नंदू शेठ धुले असतील कलमचे, आणि पूर्ण कमिटीचे मी आभार मानतो की मी एक फोन केला पादरी साहेबांना आणि त्यांनी लगेच 10 मिनिटामध्ये मला सांगितलं की ठीक आहे, आपण तुमच्या शेठच्या मुलाच्या नावाने वाढदिवसानिमित्त आपण ठेवू. पण त्या सर्व कमिटीचे, पादरी साहेबांचे, नंदू शेठ धुले असतील, प्रफुल्ल शेठ ठाणगे असतील, यांचे मी आभार मानतो की माझ्या एका फोनवर त्यांनी लगेच होकार दिला की बाबा ठीक आहे, तुमच्या बड्डे वाढदिवस आहे तर त्यानिमित्त आपण छकड्यांच्या जंगीचं आयोजन करू. आणि याचं बक्षीस म्हणजे असं का जास्त नाही आहे, फक्त आम्ही 5 ट्रॉफी दिलेल्या आहेत. सर्वात मोठे ज्या शर्यती होतील त्यासाठी 5 ट्रॉफी आहेत आणि 5 कूलर आहेत. तर 5 कूलर अशा प्रकारे आहेत की पहिल्या 10 शर्यती होतील त्यांना 1 कूलर आहे, ड्रायव्हरांसाठी असेल किंवा मध्ये 20 ते 50 ज्या शर्यती होतील त्याला कूलर देण्यात येईल. असे ते 5 कूलर त्यांच्या हिशोबाने म्हणजे त्यांना जमेल तसे देणार आहेत. बाकी काय बक्षिसं नाही आहेत, परंतु कारण काय आलं घाईघाईमध्ये सर्व हे झालेलं आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये आम्हाला जेवढं शक्य झालं ते आम्ही दिलं. पण मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत सांगतो की पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही याच्यामध्ये काहीतरी अजून बक्षीस ॲड करून असाच अड्डा आपण भरूया पुढच्या वर्षी. आणि आता जरा घाईघाईमध्ये झाले त्यामुळे 5 ट्रॉफ्या आणि 5 कूलर असे फक्त बक्षीस देण्यात येणार आहेत उद्या. मैदानामध्ये ना सर्वात मोठा अपडेट असेल तर कुठेतरी टायमिंगचा, त्याबद्दल सांगा ना. हां, तर मी पादरी साहेबांना कॉल केल्यानंतर ते बोलले की कमिटीनुसार म्हणजे ठाणे, रायगड, मुंबई, पालघर या कमिटीनुसार आपले अविनाश शेठ पवार जे आहेत त्यांनी सुरेख असा उत्तम जो नियम काढला की 7 ते 2 या दरम्यानच शर्यती होतील. आणि त्यांच्या या निर्णयाला मी खरंच मानतो. कारण कुठेतरी बघा या बिंजोड क्षेत्रामध्ये भरपूर असे नंदी, नावाजलेले नंदी कुठेतरी काळाच्या पडद्यावर जात चाललेत. कारण गरमी एवढी आहे की आपल्यालाच एवढा सहन होत नाही गरमी. आपण बिस्लरीचे पाणी किती वेळेला पितो अड्ड्यामध्ये असल्यानंतर, 10 मला तर वाटतं 10 बिस्लरी तरी एक माणूस पितो. आणि ते नंदी असतात ते सकाळी फक्त खुराक पाणी खाऊन जातात आणि अड्ड्यामध्ये पूर्ण दिवसभर तसेच असतात. मग शेवटी त्यांना पण शेवटी गरमीचा काहीतरी प्रॉब्लेम होत असतो ना. त्यामुळे हा जो निर्णय आहे, हा निर्णय एकदम उत्तम निर्णय काढलेला आहे. कारण ही जी संघटना आहे आपली ठाणा, रायगड, मुंबई, पालघर, ही 1 नंबर संघटना आहे. आणि त्यांचे नियम हे सर्व बैलगाडा मालकांना धरूनच आहेत. हे आपल्यासाठीच नियम बनवलेले आहेत. आणि हा नंदीसाठी नियम आहे ना. जर नंदी असतील तरच तुम्ही शर्यती कराल ना. जर आपल्या नंदीला जर कुठली दुखापत झाली किंवा काही झालं तर आपण पोटच्या पोरासारखं त्यांना सांभाळतो. परंतु हा जो नियम काढला ना तो अतिशय सुंदर नियम आहे. आणि या नियमाचं पालन करा. कुठेतरी सकाळी 7 ते 2 पर्यंत या जर शर्यती झाल्या तर अतिशय बैलांना देखील चांगले, आपल्याला देखील चांगले आणि आयोजकांना देखील चांगले. कारण उन्हामध्ये कुठल्याही प्रकारचा नंदी पळणार नाही तर त्याला त्रास होणार नाही. आज तुम्ही बघू शकता बगीरा मानिवलीचा, सिकंदर झाला बीडचा, घाटावरचा झाला रायफल 81-81, कुठेतरी दुःखद घटना घडल्या. अशा घटना घडू नये, परंतु हे कदाचित अचानक झालेले आहेत. जर एखादा आजार वगैरे असेल तर ठीक आहे, आजारी होता किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे.
परंतु ह्या अचानक घडलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे कुठेतरी दुःख होतं. कारण पोटच्या पोराप्रमाणे मालक सांभाळतो नंदीला. तर त्यामुळे हा जो निर्णय अविनाश शेठ पवार आणि पूर्ण कमिटीने घेतलेला आहे, त्या निर्णयाचं मी समर्थन करेन. अतिशय चांगला निर्णय आहे दादा. उद्या तुमचं मैदान आहे, तुमच्या मैदानाला तुमचं नियोजन झालंय का बैलाचा? नियोजन झालेलं आहे दादा आमचं पण. भरपूर सारे मॅसेज कॉल आले मला देखील, कारण पूर्ण नियोजन नखऱ्याचा माझ्या हातात असतो. तर भरपूर असे कॉल झाले आणि आता कुठेतरी आमचा नंदी रुटीनला आलेला आहे. त्या नंदीची खरेदी आता 3 महिने झाले आम्ही केलेली आहे. आमचे जगदीश शेठ धुले आहेत पाषाणेचे, तर त्यांच्याकडे 2 नंदी होते, एक महबूब आणि एक हा नखऱ्या होता. परंतु त्यांना कुठेतरी जमत नव्हतं, कारण 2 नंदींचं नियोजन करायला त्यांना जमत नव्हतं आणि ते बोलले का हा नंदी आपल्याला द्यायचे. तर तेव्हा आणि आमच्या घरचे संबंध आहेत आणि आम्ही मित्रच आहेत लहानपणापासून, अंगणवाडीपासून बोलले तरी हरकत नाही. तर ते बोलले मग आम्हीच घेतो, दुसरा कुठे देण्यापेक्षा. आणि त्यालाही आनंद झाला जगदीश शेठला की बाबा चल बाहेर कुठे देण्यापेक्षा आपल्या घरीच राहील, आपल्या समोरच राहील आणि आपल्याला पण देखील त्याच्यासोबत शर्यतीने जायला भेटेल. तर तिथून ती खरेदी केली आणि नखऱ्या. आणि आज तो 3 महिने झाले, तुम्हाला सांगतो आज तो कधीच हारला नाही. एखाद दुसरी हार झाली पण शेवटी आम्ही बोलणार नाही का तो त्याच्या चुकीमुळे हारलाय. कुठेतरी आमची थोडी फार चुकी झाली असेल नियोजनामध्ये कशामध्ये, पण आज तो गुलालातच आहे. त्यांनी शेठचं नाव पडून दिलं नाही आजपर्यंत. नखऱ्या असा नंदी आम्हाला भेटला. काय आव्हान कराल तुम्ही सर्व? काय सर्वांनी लवकरात लवकर या बैलगाडा मालकांनी, कारण आपणच सपोर्ट केला तरच हा मैदान कुठेतरी होणार आहे. कारण मैदान आपल्यासाठी आहे, मैदानासाठी आपण नाही आहेत. त्यामुळे आपणच सहकार्य करा, कारण आपल्यामुळेच हा बैलगाडा क्षेत्र कुठेतरी उंचीवर जातोय. त्यामुळे सकाळी लवकर या, 7 ते 2चा टायमिंग आहे. कारण सकाळी लवकर शर्यती उरकून लगेच संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत घरी. त्यामुळे लवकर या आणि लवकर शर्यती करा. नंदींना त्रास नाही, आपल्याला त्रास नाही आणि आयोजकांनाही त्रास नाही. सर्वांचं सुरळीत व्यवस्थित चालेल जर लवकर येऊन तुम्ही जर सपोर्ट केला कमिटीला, तर नंदींसाठीही चांगलं आहे आणि आपल्यासाठीही चांगलं आहे. सुट्टी पंच, निकाल पंच कोण? सुट्टी पंच ते सर्व कलम कमिटीची आहे ना, कलम कमिटीची जे सुट्टी पंच असतात, समजा ते असतील सरदार शेठ असतील किंवा नंदू शेठ धुले असतील, त्यांची पूर्ण कमिटी, म्हणजे आता बरीच मोठी कमिटी, आपण कोणतं नाव घेऊ शकत नाही, पूर्ण कमिटी त्यांच्याच, म्हणजे सरदार शेठ कांबरे असतील, परपू शेठ ठाणगे असतील, पूर्ण पादीर साहेब, त्यांची पूर्ण पादीरवाडीची माणसं, बोरीची वाडीची कमिटी, सर्व मिळून हा अड्डा होणार आहे. त्यामुळे आणि समालोचक तर तुम्हाला माहीतच आहे, जितू शेठ मिनमिने, प्रफुल्ल शेठ ठाणगे असतील आणि आनंद मामा असतील आपले सर्वांचे लाडके, हे 3 समालोचक असतील आणि पूर्ण कमिटी आहे त्यांची. मैदानाची संकल्पना कुणाच्या मनात आली? मैदानाची संकल्पना बोललं तर आमच्या शेठचाच, म्हणजे त्यांच्या 1.5 महिना झालं डोक्यात होता का ठेवायचे, परंतु 19 तारखेला बड्डे आहे म्हणजे उद्या. तर 19 तारखेला बाबा कुठे अड्डा आहे ते जरा आमची जरा हे झालं, कारण बोरीची वाडी पुकारलेलं, परंतु नंतर पादीरवाडी झाली अचानक. तर संकल्पना आमच्या शेठची जी की बाबा आपल्या मुलाच्या नावाने एक अड्डा झाला पाहिजे. आपला मालक गरीब आहे, म्हणजे एवढा काय नाही, सामान्य बैलगाडा मालक आहे, परंतु आम्हाला शंका होती का कुठेतरी आम्हाला होकार भेटेल का, कारण मैदान कोणाच्या नावाने सहजासहजी होत नाही. त्याला भरपूर म्हणजे नावाजलेला बैलगाडा मालक लागतो आणि हा निर्णय घ्यायचा म्हणजे एकदम याचं काम आहे. त्याच्यामुळे मला तरी कुठेतरी शंका होती की बाबा होकार येईल का, परंतु पादरी साहेबांनी आणि प्रफुल्ल शेठ ठाणगे असतील, नंदू धुले असतील, यांनी एवढा सपोर्ट केला आणि एका शब्दावर, एका फोनवर माझी आणि त्यांची ओळख फक्त तुम्हाला सांगतो. एक दिवशी पादरवाडीला देखील शर्यती होत्या आणि दुसरीकडे देखील शर्यती होत्या खालच्या साईडला. तेव्हा इकडे समालोचक कोणीही नव्हते, कारण इकडे होता बापसाई दाबाडवाले ठेवले होते बघा मैदान, उंबरवेड्याला मोठा मैदान होता, तर तिकडे समालोचक गेले, कारण तिकडे गरजच होती तेवढी, कारण सर्वात मोठा अड्डा असल्यामुळे आपले राहुल भोईर असतील, मामा असतील, जितू असतील, ते सर्व तिकडे गेले होते आणि इकडे कोण नव्हते. तर आम्ही नंदी घेऊन गेलतो आमचे शर्यतींसाठी. तर तिथे एक माणूस आला की बाबा इथे समालोचक कोणी नाही आहे, तर मी स्वतः बसलो तिथे. मी देखील समालोचन करतो बैलगाडी क्षेत्रामध्ये, म्हणजे कधी चान्स भेटली तर तिथे ती मला संधी मिळाली आणि तिथे पादर साहेबांची माझी ओळख, तेवढीच ओळख, एकदा चान्स भेटली तेवढीच ओळख,
आणि त्या ओळखीवर एका शब्दावर ते आम्हाला आज 19 तारखेला वाढदिवसानिमित्त आम्हाला अड्ड्याची ठेवण्याची संधी दिली आणि ही संकल्पना आमच्या शेठचीच आहे, किशोर शेठ विषय यांची, की बाबा आपल्या मुलाच्या निमित्त एक अड्डा होऊन जाऊ दे म्हणून. लाईव्ह कोणत्या चॅनलवरती असणार आहे काय? दादा लाईव्ह आपला 7X लाईव्ह संदेश शेठ शेलके असतील त्यांचा चॅनल आहे 7X लाईव्ह. त्यांचा देखील क्लिअरिटी आणि क्वालिटी चांगली आहे 7X लाईव्ह. आता सध्या तरी तोच चालला आहे. KTC लाईव्ह नंतर जर कोणचं नाव असेल तर 7X लाईव्ह इव्हेंट, तर त्या चॅनलवर तुम्हाला या छकड्यांच्या जंगी शर्यतीचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. दादा आणखी काय अपडेट द्यायचं आहे का तुम्हाला? आणखी अपडेट बोलला तर सर्वांनी लवकर या, लवकर सहकार्य करा आणि आपल्या नंदींची काळजी घ्या मित्रांनो. कारण खूपच या गरमीमध्ये एवढं बेकार परिस्थिती झाली आणि आपण एवढा जीव लावतो आणि जर अशी कुठली दुःखद घटना घडली तर एकदम वाईट वाटतंय. भले कोणताही नंदी असो, आज बगिरा गेला पण अक्षरशः तुम्हाला सांगतो पंचकृषीमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा शोकागोल होता. कारण सेमी पास झाल्यानंतर म्हणजे त्या बैलाने गुलाल घेतला आणि नंतर त्यांनी श्वास सोडला. कारण अशी नंदी अशी घटना होऊ नये कोणाची हो, पण आम्हाला एवढं वाईट वाटलं सर्वांनाच पंचकृषीमध्ये. कारण तो नंदी जितका चांगला होता कोणाचाही असो वाईट वाटतो, कारण मुका जनावर आहे, आपण त्याची सेवा करतो आपण, तर त्याला असं झाल्यानंतर एकदम वाईट वाटतं. त्यामुळं काळजी घ्या, बाकी काय नाही. मैदानाचा आनंद घ्या, शांतपणे सहकार्य करा कमिटीला, लवकरात लवकर येऊन सहकार्य करा आणि मैदानाचा आनंद घ्या. आणि कुमार मितांश किशोर विषय यांच्या वाढदिवसानिमित्त छकड्यांची जंगी शर्यती या उद्या तुम्हाला 19 तारखेला वार रविवार पाहायला मिळतील. तर सर्वांनी या आणि या मैदानाचा आनंद लुटा. माझ्याकडनं शुभेच्छा असते तुम्हाला. तर दादा नमस्कार आणि पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानतो की एवढा मोठा युट्यूबर आज आमची इथे मुलाखत घ्यायला आलाय. कारण सहजासहजी कोण छोट्या मालकांची म्हणजे घेतात, पण एका फोनवर तुम्ही लगेच तयार झाले त्याबद्दल आणि तुमचे फॉलोअर्स देखील एवढे भरपूर आहेत. कारण मुंबई बिनजोड बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठं नाव यूट्यूबर म्हणून तुमचं जर असेल तर तुमच्या चॅनलचं असेल हरणे 599, तर तुमचे फॉलोअर्स आहेत 2,52,000 आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तुम्ही देखील या मैदानात आणि या मैदानाचा आनंद घ्या. आणि तुम्ही इथे मुलाखत घेतल्याबद्दल दादा तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद दादा. धन्यवाद.